मी जनता माहिती अधिकार समिती संस्थापक अध्यक्ष बी हिंगोले, ग्रामपंचायत एकदरा, तालुका जिल्हा नांदेड या ग्रामपंचायतचे सरपंच अनुसया संभाजी कदम, ग्रामसेवक माधवी ऐनवार, ग्रामसेवक विलास वाघमारे, ग्रामसेवक पवन वाघमारे या चौघांनी मिळून फार मोठ्या प्रमाणात 2,50,00,000 रुपयाचा निधीचा आभार केलेला आहे। तसेच ग्रामपंचायतचे सरपंचाची निवड 2022 ते आज 2026 पर्यंत शासनाच्या नियमाप्रमाणे कसल्याही प्रकारची ग्रामसभा, वार्डसभा, मासिक सभा या वार्षिक सभा न घेता कागदपत्री दाखवून सुरुवातच ही खोटी केलेली आहे। तसेच मनरेगा अंतर्गत मातोश्री पांदन रस्ता जे करण्यात आलेला आहे, भगवान आरसुळे ते भुजंग आरसुळे यांच्या शेतापर्यंत 23 लाख रुपये जे उचलण्यात आलेले आहेत पांदन रस्ता न करता। तसेच व्यंकटी आरसुळे ते शिवदास जोगदंड यांच्या शेतापर्यंत जे पांदन रस्ता केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा न करता पांदन रस्ता 19 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत। तसेच विलास माणिकराव भोजने ते शिवदास जोगदंड हा एकच रस्ता 2 वेळेस दाखवून त्यांच्यावर पण 19 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत। तसेच एकदरा ते कासरखेडा रोड ते अशोक देशमुख यांच्या शेतापर्यंत जे पांदन रस्ता बनवला म्हणून डॉक्युमेंटली दाखिलेला आहे न करता त्याच्यावर पण 19 लाख रुपये उचललेले आहेत। तसेच अशोक तुळशीराम भोजने यांचे शेत ते देगाव शिव असा पांदन रस्ता दाखवण्यात आलेला आहे, कागदपत्री मात्र ते न करता त्याच्यावर पण 19 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत। तसेच वृक्ष लागवड दिगाजी भोजने ते गंगाधर भोजने यांच्या शेतापर्यंत एकही वृक्षाचे झाड न लावता 15 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत। तसेच रामा आरसुळे तसेच पंडित आरसुळे यांच्या शेतापर्यंत जे वृक्ष लागवड दाखवण्यात आले तिथं पण एकही वृक्षाचे झाड न लावता त्याच्यावर पण 15 लाख रुपये उचललेले आहेत। तसेच RC सिमेंट रस्ता कोंडिबा भोजने ते ग्रामपंचायत बालाजी आरसुळे यांच्या घरापर्यंत जे CC रस्ता दाखवण्यात आलेला आहे ते न करता त्यांच्यावर पण 15 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत। तसेच हाच रस्ता डबल दाखवून कोंडिबा भोजनेचे गंगाधर भोजने यांच्या घरापर्यंत 15 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत। तसेच ग्रामपंचायत एकदरा त्यांचे आबाजी कांचननगर आहे तिथे जिल्हा प्राथमिक शाळा आहे त्याचे संरक्षण भिंतीसाठी 24 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत कागदपत्री दाखवून। तसेच ग्रामपंचायत एकदरा अंतर्गत अंगणवाडी आहे त्याच्या संरक्षणासाठी संरक्षण भिंत म्हणून ते कागदपत्री दाखवून न करता त्याच्यावर पण 15 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत। तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावासाठी जे लोकसंख्येनुसार जो निधी येते तर आमच्या गावासाठी एकदऱ्यासाठी 2,50,00,000 रुपये आला होता। त्याच्यानुसार पिण्यासाठी टाकी तसेच विहीर तसेच प्रत्येक घरासाठी नळ कनेक्शन असं देण्याचं होतं, तर सरपंच आणि ग्रामसेवकांना तसं न करता विहीर पण इस्टिमेटनुसार न बनवता, टाकी पण इस्टिमेटनुसार न बनवता आणि पाईपलाईन कुठं टाकली कुठं नळ बनवलेत हे अद्याप गावकऱ्याला बी माहिती नाही। तसंच एवढे 2,50,00,000 रुपये खर्च करून अद्याप आमच्या गावामध्ये एक थेंब पण येत नाही कोणाच्या घरी, आता पण गावकरी त्रस्त आहेत। एवढेच नसून मी तर 2,50,00,000 म्हणाले, याच्यापेक्षा पण जास्त आमच्या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। मी 2026 म्हणजे सुमारे समजा 10 दिवस व्हायलेत कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं। याच्या अगोदर पण मी बरेच वेळेस 2022 पासून जसं मला लक्षात आलं की इथं असा घोटाळा व्हायला म्हणून मी बरेच तक्रारी दिलेल्या आहेत। तक्रारी देऊन तसं मी निवेदन देऊन आता उपोषणला बसत आहे। तर माझ्या आमरण उपोषणचा दुसरा दिवस आहे। मला कलेक्टर साहेबांना एवढी विनंती आहे की माझ्या आमरण उपोषणाची तात्काळ दखल घेऊन विभागीय चौकशी गठीत करून सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।